नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता पार्थ आणि जीवाचं लग्न झालेलं असतं. विक्रमला काळजी असते ती फक्त रम्याच्या लग्नाची. लवकरात लवकर रम्याचं देखील लग्न व्हावं, रम्याला देखील एक चांगला जोडीदार मिळावा आणि रम्या त्यासोबत खुश राहावी एवढंच आता विक्रमचं म्हणणं असतं. आणि विक्रमची आता एवढीच इच्छा असते, कारण काहीही करून वसू आत्याला त्याने दिलेला शब्द त्याला पूर्ण करायचा असतो की तुझ्या मुलीसाठी मी एक चांगला जोडीदार बघेल आणि तुझ्या मुलीचं लग्न मी अगदी धूमधडाक्यात लावून देईल. अगदी ती तुझी मुलगी जशी आहे तशीच माझी मुलगी आहे. विक्रमने आतापर्यंत रम्याला मुलगी म्हणूनच मानलेलं असतं आणि त्यामुळे रम्याचं देखील चांगलंच व्हावं अशी त्याची खूप इच्छा असते. रम्यासाठी त्याने मुलं बघायला सुरुवात केलेलं असतं, परंतु याबद्दल तो कोणाला काही बोलत नाही. त्याला रम्यासाठी एक चांगला जोडीदार अजूनही भेटलेला नसतो. तर होतं असं की विक्रमचा एक मित्र जो की अमेरिकेहून परत आलेला असतो आणि त्याचा मित्र, त्याची बायको आणि त्याचा मुलगा देखील सोबत असतात. हे तिघही आता देशमुखांच्या घरी आलेले असतात. विक्रम त्याला विचारतो की सध्या तू काय करतोयस, तू तर अमेरिकेत होतास ना? तर तो मित्र सांगू लागतो की हो रे, अमेरिकेतच आमचा बिझनेस सुरू होता, परंतु आम्ही आता ठरवलंय की आम्ही इंडियात यायचं आणि इंडियात आता आम्ही बिझनेस सुरू करायचा. खरं तर आमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे आणि जो काही बिझनेस आहे तो सध्या विशालच सांभाळतोय. विशाल हा मुलगा विक्रमला मनोमन आवडलेला असतो, कारण विशालचं बोलणं, विशालची कर्तबगारी ही सगळ्या गोष्टी विक्रम बघतो आणि विक्रमला तो खूपच आवडतो. शेवटी घरातले लोक सुद्धा चांगलेच असतात, म्हणजे विशालची आई वडील हे दोघं चांगले असतात आणि विक्रम त्यांना चांगलं ओळखत असतो. तर आता विक्रमच्या मनात येतो की हा मुलगा जर आपण रम्यासाठी सिलेक्ट केला तर, म्हणजे जर रम्याचं आणि ह्या दोघांचं लग्न झालं तर मात्र यांची जोडीही छान दिसेल आणि हा मुलगा रम्याला सुद्धा खुश ठेवेल आणि याचे आई वडील सुद्धा माझ्या चांगल्याच ओळखीचे आहे. आम्ही कायम चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि रम्याचं देखील चांगलं होईल असं आता विक्रम ठरवतो. परंतु रम्या त्याला पसंत येते की नाही हे बघण्यासाठी आता विक्रमने रम्याला समोर बोलावलेलं असतं. रम्याला तो सांगतो की रम्या, पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये. रम्या आता पाणी घेऊन आलेली असते. त्यावेळी विशाल हा रम्याकडे बघत असतो, कारण रम्या त्याला पहिल्या क्षणी आवडलेली असते. रम्याकडे तो बघत असतो तेव्हा विशालचे आई वडील विचारतात की ही मुलगी कोण आहे. मग विक्रम सांगू लागतात की अरे, ही तर वसुताईची मुलगी आहे. मग ते म्हणतात की अरे वा, वसुताईची मुलगी एवढी मोठी झाली, खरंच खूप छान दिसतेस हा तू, आणि काय नाव तुझं? तेव्हा रम्या सांगते की माझं नाव रम्या आहे. विशालला नाव पण खूप आवडतं. मग त्यानंतर ते तिथून निघून जातात. मग त्यानंतर ते तिथून निघालेले असतात. जेव्हा घरातून ते जात असतात तेव्हा आता विशालच्या आईवडिलांनी स्वतः आता विक्रम समोर विषय काढलेला असतो आणि विक्रमला ते म्हणतात की वसुताईंची जर परवानगी असेल तर आपण विशालच्या आणि रम्याच्या लग्नाचा विचार करूयात का? तेव्हा विक्रम म्हणतो की तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात, मला देखील हेच हवं होतं, मी तुम्हाला याबद्दलच बोलणार होतो. दोघांचेही मन आता जुळलेले असतात. त्यामुळे आता विशालचे आईवडील स्वतः लग्नाबद्दल बोललेले असतात. त्यामुळे विक्रम म्हणतो की मी एकदा रम्याशी बोलतो आणि तुम्हाला काय आहे ते कळवतो. आता ते जेव्हा तिथून निघून जातात त्यावेळी आता विक्रम सगळ्यात पहिल्यांदा वसुताईशी बोलायचं ठरवतो. वसुताईला तो म्हणतो की ताई, तो आता जो मुलगा आला होता ना विशाल, खरंच खूप चांगला मुलगा आहे, फॅमिली सुद्धा खूप चांगली आहे. मला असं वाटतं की आपल्या रम्याबद्दल आपण तिथे विचार करायला हवा. त्यावेळी वसू आत्या म्हणते की हे बघ विक्रम, मी तुझ्या शब्दाच्या पलीकडे नाहीये, तुला जे योग्य वाटतं ते तू कर, असं म्हणून वसू आत्याने त्याला कटवलेलं असतं. परंतु ॲक्च्युली झालं असं असतं की रम्याने ऑलरेडी वसू आत्याला सगळी काही कल्पना देऊन ठेवलेली असते की कशा प्रकारे मामाच्या मनात तो मुलगा भरलेला आहे आणि कदाचित जर मामाने तुला माझ्या लग्नाबद्दल विषय काढला तर तू फक्त असं म्हण की रम्याला विचारा, रम्या काय म्हणते ते बघा, माझी काही हरकत नाहीये. म्हणून वसू आत्याने तसंच उत्तर विक्रमला दिलेलं असतं. आता विक्रम हा रम्याच्या रूममध्ये येतो. रम्याला तो म्हणतो की रम्या, अगं तू कशी आहेस, बरी आहेस ना? खरं तर ह्या लग्नाच्या पिरियडमध्ये मी तुला विचारायचं, तुझ्याशी बोलायचं मला राहूनच गेलं. त्यावेळी रम्या म्हणते की हो मामा, मी ठीक आहे, परंतु तू असं का बोलतोय? तर विक्रम म्हणतो की रम्या, अगं आता जो मुलगा आला होता ना विशाल, तो तुला कसा वाटला? तर रम्या म्हणते की असं का विचारतोयस मामा तू, तो मुलगा चांगलाच होता, परंतु तू मला का त्याबद्दल विचारतोयस? मग विक्रम तिला म्हणू लागतो की अगं विशाल हा मुलगा खरंच खूप चांगला आहे, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, मुलगा कर्तबगार आहे
आणि त्याचे आई वडील सुद्धा खूप चांगले आहे, आपल्याच ओळखीचे आहेत. मला असं वाटतं की लग्नासाठी तू त्याचा विचार करावा. मग रम्या म्हणते की मामा, अरे तू असं कसं काय म्हणू शकतो रे? म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी विसरल्या असतील, परंतु मी मात्र काहीही विसरले नाहीये रे. तर विक्रम म्हणतो की रम्या, तू नक्की बोलतेस कशाबद्दल? मग रम्या आता म्हणू लागते की मामा, अरे मागच्या वेळी सुद्धा माझा कोणीही काही विचार केलेला नाहीये. माझं पार्थवर प्रेम होतं, तरी सुद्धा माझं मात्र कोणीही ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही पार्थचं लग्न नंदिनीसोबत ठरवलं. मला पार्थसोबत लग्न करायचं होतं आणि पार्थला मी अगदी लहानपणापासून ओळखते. गेली 15 वर्षे मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते आणि जे जगते ते त्याच्यासाठीच जगते. परंतु झालं असं की नंदिनी लग्नातून पळून गेली तेव्हा सुद्धा पार्थ आणि काव्याचंच लग्न झालं. परंतु माझं काय रे मामा? अरे मामा, मी पार्थसाठी किती दम काढलाय, मी पार्थवर किती मरते ही गोष्ट मला माहिती आहे. तरी सुद्धा माझं पार्थसोबत लग्न नाही झालं आणि आता तू ह्या सगळ्या गोष्टी विसरून मला डायरेक्ट दुसऱ्या मुलाशी लग्न करायला लावतोय. नाही, मी असं म्हणणार नाही की तो मुलगा वाईट आहे, तो मुलगा चांगलाच असेल, परंतु मला नकोय मामा. मी या सगळ्या गोष्टीतून अजूनही बाहेर पडलेली नाहीये. तर विक्रम तिला म्हणत असतो की परंतु रम्या, या गोष्टीतून तुला कधी ना कधी तर बाहेर पडावंच लागणार आहे ना. जर तू याच विचारांमध्ये अडकलीस, याच विचारांमध्ये राहिलीस, तर तू या सगळ्यातून कधीही बाहेर पडणार नाही. तुला पार्थचा विचार आता सोडावा लागेल, कारण पार्थ आणि काव्या दोघं आता नवरा बायको आहे. रम्या म्हणते की तेच तर मामा मला कळत नाही रे. नेमकं त्यावेळी असं झालेलं असतं की काव्या तिथे आलेली असते आणि काव्या विक्रम आणि रम्या ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. आता रम्या ही विक्रमला म्हणत असते की मामा, अरे तूच एकदा विचार कर ना, म्हणजे त्या मुलीवर काय बीतते, ती काव्या या घरामध्ये कसं बिहेव करतीये. तुम्हाला तिच्या बिहेवियरवरून एक गोष्ट लक्षात येत नाही का की तिला हे लग्न नकोय म्हणून? आणि नेमकं त्यावेळी रम्याने काव्याकडे सुद्धा बघितलेलं असतं, तिला कळलेलं असतं काव्या ऐकते, त्यामुळे रम्या अजूनच काव्याच्या साईडने बोलत असते. ती विक्रमला म्हणत असते की ज्याप्रमाणे माझं झालंय, म्हणजे माझं 15 वर्षाचं प्रेम मला कुर्बानी द्यावी लागलीये, परंतु काव्याच्या बाबतीतही तसंच आहे ना. म्हणजे काव्याला जबरदस्तीने या लग्नामध्ये ओढलं गेलंय आणि त्याप्रमाणे तू मला आता दुसऱ्या मुलाशी लग्न करायला सांगतोय. मी कसं काय जगू रे? अरे तुझ्या समोर तुझ्या 2 मुलांची उदाहरणं आहेत. पार्थचंही काव्यावर प्रेम नाहीये आणि जीवाचंही नंदिनीवर प्रेम नाहीये. त्यांचा संसार काय चाललाय, त्यांच्या संसारामध्ये किती अडथळे आहेत हे तू तुझ्या डोळ्यांनी बघतोय आणि तरी सुद्धा तू मात्र मला दुसरीकडे लग्न करायला लावतोय. तुला सगळं माहितीये की मी पार्थसाठी काय काय नाही केलंय ते. मी स्वतः जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि हे फक्त माझं पार्थवर प्रेम आहे म्हणून केलंय. तुला वाटत असेल की मी सगळ्या गोष्टी विसरले, परंतु मी मात्र काही गोष्टी विसरले नाहीये. माझं पार्थवर अजूनही खूप जास्त प्रेम आहे. मी फक्त गप्प बसले यामुळे, कारण आता पार्थची बायको काव्या आहे. मी माझ्या मनाला आता समजावलं आहे की काव्या आणि पार्थ हे दोघं नवरा बायको आहे. मी त्यांच्या दोघांच्या मध्ये कधीही जाणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाहीये. रम्याने आता स्पष्टपणे विक्रमला सांगितलेलं असतं. विक्रम काही बोलू शकत नसतो. तो फक्त रम्याला म्हणत असतो की रम्या, तुला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींच्या बाहेर यावंच लागेल, कारण तू जो विचार करते तसं काही होणार नाही. रम्या म्हणते की हो मामा, मला माहिती आहे की तसं काही एक होणार नाहीये, परंतु या घरामध्ये प्रेमाला प्राधान्य दिलं जात नाही ही गोष्ट मला चांगली माहिती आहे. म्हणजे माझं पार्थवर प्रेम होतं, कोणी मला सिरियसली घेतलं नाही. ती काव्या सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की तिचं पार्थवर प्रेम नाहीये, तिला हे लग्न निभवायचं नाहीये, तरी सुद्धा तिच्यावर प्रेशर टाकला जातोय, तिला प्रेशराईज केलं जातंय. तिच्या मनाची काय अवस्था चालली आहे ना हे फक्त मला माहिती आहे. म्हणजे जरी ती पार्थची बायको असेल तरी सुद्धा मला तिचा विचार सगळ्यात पहिल्यांदा येतो, कारण ती ज्या अवस्थेतून जाते कुठेतरी मी सुद्धा त्या अवस्थेतून गेलीये आणि मला या गोष्टीचं फार वाईट वाटतंय. तुम्हाला त्या काव्याचं दुःख दिसत नाही, तुम्हाला तिचं ओरडणं दिसतं, तुम्हाला तिचं रडणं दिसतं, तुम्हाला तिचं फटकन बोलणं दिसतं, परंतु तिच्या मनाच्या वेदना मात्र तुम्हाला कळत नाही, असं ती विक्रमला म्हणत असते. आणि विक्रमला सांगते की तुम्ही माझ्यासाठी मुलामध्ये काही खोट नाहीये, परंतु आता मला लग्नच करायचं नाहीये. मी कधीही लग्न करणार नाही. माझं प्रेम होतं ते फक्त पार्थवर होतं आणि माझं प्रेम शेवटपर्यंत पार्थवरच राहील. मला माहिती आहे की पार्थ आता काव्याचा आहे, तरी सुद्धा मी नेहमी पार्थवरच प्रेम करेल, पण मला मात्र काही लग्न करायचं नाहीये, कारण मी माझ्या प्रेमाला विसरू शकत नाही, असं रम्याने स्पष्टपणे आता विक्रमला सांगितलेलं असतं. विक्रमला काय बोलावं तेच कळत नसतं.
काव्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि रम्याने कुठेतरी काव्याला हे सगळं समजावं म्हणून सुद्धा ती बोललेली असते. रम्याने तिचा प्लॅन सक्सेसफुल केलेला असतो. त्यानंतर काव्या ही रूममध्ये जाते. काव्या पार्थला म्हणते की पार्थ, मी फक्त तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तर पार्थ म्हणतो की हो, विचारा ना. तर काव्या म्हणते की ती रम्या तुमच्यावर एवढं प्रेम करते, म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून ती तुमच्यावर प्रेम करते. तुम्हाला एकदाही तिच्यावर प्रेम झालं नाही का? तर पार्थ म्हणतो की हा काय विषय तुम्ही मध्येच काढलाय? तर काव्या म्हणते की प्लीज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, की तुम्हाला रम्यावर कधीच प्रेम नाही झालंय का? तर पार्थ सांगू लागतो की नाही, माझं रम्यावर कधीही प्रेम नव्हतं. मी रम्याला फक्त एक मैत्रीण म्हणून घेतलेलं होतं. त्यामध्ये आणि माझ्यामध्ये मैत्रीचं नातं चांगलं होतं, परंतु तिला मात्र माझ्याबद्दल वेगळ्याच फिलिंग्स होत्या. मला मात्र त्या कधीही नव्हत्या आणि मी तिचा बायको म्हणून कधीही विचार केला नाही किंवा बायको म्हणून मी तिला कधी ॲक्सेप्टही केलं. काव्या म्हणते की अहो, पण या सगळ्यामध्ये त्या रम्याला काय वाटत असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय? अहो, तिच्या मनावर काय बीतत असेल? अहो, तिचं तुमच्यावर प्रेम आहे. तिच्यासमोर जेव्हा तिला माझ्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र दिसत असेल तेव्हा तिला किती वाईट वाटत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का हो? तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या, तुम्ही हे सगळं का बोलताय? कारण आता काव्याला सुद्धा रम्याची थोडी काळजी वाटायला लागलेली असते. म्हणजे आता रम्याने जसं ठरवलेलं असतं की काव्याला तिच्या साईडने वळून घ्यायचं, त्याप्रमाणे काव्या हळूहळू आता तिकडे टर्न होत असते. आणि काव्याला कळत असतं की ज्याप्रमाणे माझं जीवावर एवढं प्रेम आहे आणि नंदिनी ताईच्या गळ्यात जीवाचं मंगळसूत्र मी बघू शकत नाही, त्याचप्रमाणे ही रम्या तरी माझ्या गळ्यात पार्थचं मंगळसूत्र कसं काय बघू शकत असेल? शेवटी माझं जीवावर प्रेम आहे, माझी काय जळजळ होते हे माझं मलाप्रमाणे ह्या रम्याची सुद्धा हीच अवस्था आहे ना. रम्याचं तरी कुठे काय वेगळं आहे? रम्याने कुठे काय केलंय? रम्यालाही पार्थवर प्रेम होतं आणि पार्थला मिळवण्यासाठीच ती ह्या सगळ्या गोष्टी करते. म्हणजे तिने जे सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, ताईला डिवचण्याचा प्रयत्न केला, हे सगळं तिने का केलं? हे सगळं तिने फक्त आणि फक्त पार्थसाठीच केलं ना, प्रेमासाठीच केलं ना. ज्याप्रमाणे मी प्रेमासाठी सगळी बंधनं तोडायला तयार आहे, त्याप्रमाणे रम्या सुद्धा तसंच वागतीये आणि त्यामध्ये चुकीचं काय आहे असं आता काव्याला वाटू लागतं. आणि काव्या आता रम्याच्या बाजूने बोलू लागते आणि पार्थला ती म्हणत असते की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. अहो, ती मुलगी तुमच्यावर 15 वर्षापासून प्रेम करतीये. अहो, ती मुलगी तुमच्यावर जवळजवळ 15 वर्षापासून प्रेम करतीये. जेव्हा तिला कळायला लागलं प्रेम म्हणजे काय आहे, तेव्हा तिच्यासाठी तुम्ही होतात आणि तुम्ही मात्र तिला असं नाकारलं. खरंच तुम्ही योग्य नाही केलं. तुम्ही तिच्या प्रेमाचा असा अंत नव्हता बघायला पाहिजे. तर पार्थ आता चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की काव्या, तुम्हाला काही माहीत नाहीये, प्लीज तुम्ही याबद्दल बोलू नका. तर काव्या म्हणते की मला सगळं काही कळतंय पार्थ, या घरामध्ये प्रेमाला अजिबात किंमत नाहीये. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल ना तर तिथे अजिबात समजून घेतलं जात नाही. या घरामध्ये फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज केल्या जातात. पार्थ, तुम्ही तरी रम्याचा विचार करायला हवा. मला सांगा ना तुम्ही माझ्यासोबत का म्हणून लग्न केलंय? तुमचं माझ्यावर प्रेम होतं का? हे लग्न कसं झालंय हे तुम्हालाही माहिती आहे. काव्या म्हणते की एक्झॅक्टली, मला सुद्धा तुम्हाला तेच सांगायचंय की तुम्ही माझ्यासोबत का म्हणून दिवस काढाल? म्हणजे तुम्हाला माझ्यावर प्रेम होता 15-20 वर्ष तशीही जाणारच आहेत ना. आणि मग 15-20 वर्ष तुम्हाला एवढी वाट का बघायची आहे? त्या रम्याने ऑलरेडी तुमची एवढी वाट बघितली आहे. जेव्हा नंदिनी ताईचा विचार तुम्ही केला त्याच्या आधी सुद्धा रम्या तुमचा विचार करत होती आणि मला असं वाटतं की तुम्ही रम्याला दुखवायला नको आहे. मला असं वाटतं की तुम्ही रम्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं. रम्याला तिचं स्थान द्यायला पाहिजे होतं. या घरासाठी ती खरंच काय काय करत असते, मग तुम्ही तिला का नाकारताय? आणि माझ्याशी लग्न करून तसाही तुम्हाला काय फायदा आहे? मी कधीही तुमच्यावर प्रेम करणार नाही. आपल्यामध्ये कायमही अनबन राहील. नवरा बायकोचं रिलेशन आपल्या दोघांमध्ये कधीही नसेल. मग मला असं वाटतं की तुम्ही माझा सोडून रम्याचा विचार करायला पाहिजे. त्यावेळी पार्थ आता चिडतो आणि काव्यावर ओरडतो आणि म्हणतो की हे कधीही शक्य नाहीये. परंतु रम्याने हे त्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि रम्याला कळतं की आता आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. काव्य आता आपल्या बाजूने बोलायला लागलेली आहे आणि काव्याला आता कुठेतरी माझं मन कळायला लागलंय आणि आता ह्या काव्याचा हात धरून धरून मी बरोबर काव्याला बाहेर काढणार आणि काव्याची जागा आता मी बळकवणार. रम्याचा हा प्लॅन आता तिला सक्सेसफुल होताना दिसत असतो. तर दुसरीकडे मात्र काव्या सकाळीच कॉलेजला निघून गेलेली असते आणि नंदिनी दोघंही बेडरूममध्ये असतात. तर नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा, प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊ नका ना.
तेव्हा जीवा नंदिनीला सॉरी म्हणत असतो की सॉरी, मी रात्री दारू पिऊन आलो, त्यामुळे तुला माझ्यामुळे खूप जास्त गोष्टी कराव्या लागल्या आणि थँक्यू सो मच, तू घरी याबद्दल काही सांगितलं नाहीस आणि तू डॉक्युमेंट घेऊन आली आणि मला लवकरात लवकर तू पोलीस स्टेशनमधून बाहेर घेऊन आलीस, त्यासाठी मी आभारी आहे. नंदिनी म्हणते की अहो असं काय करताय, आपण दोघं मित्र आहोत की नाही, मी तुम्हाला सांगितलंय ना, बायको म्हणण्यापेक्षा मला आधी मैत्रीण म्हणा आणि मैत्रीच्या नात्याने मी हे सगळं केलं. तेव्हा जीवाला छान वाटतं. जीवा म्हणतो की थँक्यू सो मच. नंदिनी म्हणते की नाही, असं थँक्यू अजिबात चालणार नाही, तुम्हाला जर मला थँक्यू म्हणायचं असेल तर ते वेगळ्या पद्धतीने म्हणावं लागेल. जीवा म्हणतो की म्हणजे, तर नंदिनी म्हणते की तुम्हाला माझ्यासोबत शॉपिंगला यावं लागेल. तर जीवाला शॉपिंगला जाण्याची अजिबात इच्छा नसते, परंतु नंदिनी म्हणत असते की प्लीज जीवा, प्लीज माझ्यासाठी चला, तुम्हाला मला थँक्यू म्हणायचं ना या गोष्टीसाठी, माझ्यासाठी तरी चला. मग जीवा म्हणतो की ठीक आहे. आता नंदिनी जीवाला यासाठी शॉपिंगला घेऊन जात असते, कारण तिला असं वाटतं की निदान जीवाला थोडं बाहेर घेऊन गेलं, थोडं वस्तू जर खरेदी, त्याचं मन थोडा वेळ बाजूला राहील आणि तो थोडं एन्जॉय करेल. शॉपिंगमध्ये तो एन्जॉय करेल जेव्हा त्याच्या आवडीच्या गोष्टी तो घेईल. म्हणून नंदिनीने जीवाला आता मॉलमध्ये नेलेलं असतं आणि नेमकं त्यावेळी असं झालेलं असतं की काव्याच्या मैत्रिणीला मॉलमध्ये शॉपिंग करायची असते आणि ती काव्याला जबरदस्तीने त्याच मॉलमध्ये घेऊन आलेली असते. काव्य आणि तिची मैत्रीण कपडे बघत असतात, तर इकडे जीवा आणि नंदिनी यांची शॉपिंग सुरू असते. जीवा मात्र एका जागेवर उभा असतो, तो काहीही म्हणत नसतो. नंदिनी स्वतःसाठी साड्या बघत असते आणि मध्ये मध्ये ती जीवाला विचारत असते की जीवा, ही साडी घेऊ का, ही साडी तुम्हाला कशी वाटते. तर जीवा पहिल्यांदा म्हणतो की नंदिनी, मला याबद्दल काही कळत नाही, तुला जे घ्यायचं ते घे ना प्लीज. तर नंदिनी म्हणते की असं कसं जीवा, आता मला कळत नाही ना, तुम्ही माझे शॉपिंग पार्टनर आहात, त्यामुळे तुम्ही मला सांगायलाच हवं की माझ्यावर कुठली साडी जास्त छान दिसते. आता नंदिनी बरोबर जीवाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी साड्या बघते, स्वतःवर ट्राय करते आणि जीवाला दाखवत असते घालून की बघा, ही साडी छान आहे का, ती साडी छान आहे का. मग जीवाही आता तिला साडी सिलेक्ट करण्यामध्ये मदत करत असतो आणि त्यावेळी नेमकी ही गोष्ट काव्याने बघितलेली असते. जीवाला हे सगळं बघून तिला धक्काच बसलेला असतो, कारण जीवा हा नंदिनीसोबत शॉपिंग करताना तिला दिसत असतो. नंदिनीने जीवाचं मन थोडं वळवलेलं असतं आणि कुठेतरी जीवा सुद्धा शॉपिंग करण्यामध्ये आता बिझी झालेला असतो. त्यानंतर आता नंदिनी बॉईज सेक्शनमध्ये जाते आणि जीवासाठी शर्ट घ्यायचा असतो तिला, त्यामुळे जीवासाठी ती शर्ट सिलेक्ट करत असते. जीवा नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी प्लीज, मला शर्ट वगैरे नको आहे, माझ्याकडे ऑलरेडी शर्ट आहेत. पण नंदिनी म्हणते की जीवा, तुमच्याकडे शर्ट आहेत ते तुम्ही घेतलेले आहेत किंवा तुम्हाला गिफ्ट्स आलेले असतील, परंतु मी मात्र तुम्हाला पहिल्यांदाच घेते ना, मी घेतलेला शर्ट तुम्हाला नको आहे का. तर जीवा म्हणतो की असं काही नाही आहे, परंतु नको आता. नंदिनी म्हणते की असं कसं, तुम्ही आता मला मैत्रीण मानलंय की नाही, आपण दोघं मित्रमैत्रिणी आहोत की नाही, मग आपण एकमेकांसाठी शॉपिंग केली तर काय प्रॉब्लेम आहे. आणि मला सांगा तुमच्या शर्टची साईज काय आहे. तर जीवा साईजच सांगत नसतो. मग नंदिनी पुन्हा त्याला विचारत असते की जीवा प्लीज मला सांगा ना, मी तुमची फ्रेंड आहे की नाही आणि मला तुमच्यासाठी शॉपिंग करण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे प्लीज मला सांगा बरं. शेवटी मग जीवा सांगतो की मीडियम साईजचा शर्ट घ्या. मग नंदिनी आता जीवासाठी शॉपिंग करत असते आणि एक एक शर्ट जीवाला लावून बघत असते. जीवाला कुठला चांगला दिसतोय हे ती बघत असते आणि हा सगळा प्रकार काव्या दुरूनच बघत असते. काव्याला मात्र फार वाईट वाटत असतं आणि आपली बहीण जीवाला कशा प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करतेय, त्याच्या मनासारखं करण्याचा प्रयत्न करतेय, त्याचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतेय. आणि खरंच नंदिनी ताईने हे लग्न किती सिरियसली घेतलंय आणि जीवाला ती कशा प्रकारे नवरा म्हणायला लागली आहे ही गोष्ट काव्या बघत असताना काव्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नसतो आणि जीवाही तिच्यासोबत असतो, या गोष्टीने तिला जास्त हर्ट होत असतं. त्यानंतर आता नंदीने स्वतःसाठी कपडे घेतलेले असतात, जीवासाठीही खरेदी केलेली असते आणि घरच्यांसाठीही खरेदी केलेली असते. नंतर मग आता ते खाण्यासाठी जातात. आईस्क्रीम त्या दोघांनीही घेतलेली असते, परंतु जीवाला आईस्क्रीम खाण्यात काही इंटरेस्ट नसतो, तो गप्प बसलेला असतो. नंदिनी म्हणते की जीवा असं कसं, आता तुम्ही आईस्क्रीम पण नाही खाणार का. तेव्हा जीवा म्हणतो की नाही मला नकोय नंदिनी, तू खा प्लीज. तेव्हा नंदिनी म्हणते की असं कसं, तुम्ही माझे शॉपिंग पार्टनर आहात ना, मग माझं कर्तव्य आहे की तुम्हाला आईस्क्रीम खाऊ घालणं. तुम्ही माझ्यासाठी आलात की नाही इथे, मग आता मी तुम्हाला हक्काने मी तुम्हाला आईस्क्रीम खाऊ घालणार आहे. असं म्हणत नंदिनी आता जीवाला आईस्क्रीम देखील खाऊ घालते. त्यावेळी काव्या बघत असते, काव्याला रडायला येत असतं. काव्याची मैत्रीण त्यावेळी काव्याला म्हणत असते की काव्या अगं तुला झाले तरी काय, तू अशी का वेड्यासारखी रडतीयस.
आणि काय झालंय तुला नक्की? तर काव्या काहीही बोलत नसते. काव्याला खूप रडायला येत असतं आणि काव्या आता डायरेक्टली तशीच रडत रडत घरी निघून गेलेली असते, कारण अजून ती पुढे देखावा बघू शकत नसते. ज्या प्रकारे नंदिनी आणि जीवा एकमेकांसोबत वेळ घालवत असतात, या सगळ्या गोष्टी ती ऍक्सेप्टच करू शकत नसते. तिला हे सगळं बघून त्रास होत असतो आणि म्हणूनच आता काव्या डायरेक्टली रडत रडत घरी गेलेली असते आणि तिला प्रचंड वेदना झालेल्या असतात. तर नंदिनी आता हळूहळू जीवाचं मन वळवायला लागलेली असते. मित्र म्हणून आता जीवाच्या मनात प्रवेश करायला लागलेली असते आणि त्यातून जीवाला सुद्धा एक गोष्ट जाणवत असतं की नंदिनी किती प्युअर हार्टेड आहे आणि खरंच किती चांगली मुलगी आहे. आणि जीवा सुद्धा नंदिनीला आता एक चांगली मैत्रीण म्हणून बघत असतो. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. आणि सोबतच तुम्हाला जर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढे काय होणार आहे हे जर आधीच जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पार्ट 2 साठी नक्की आम्हाला कमेंट करा. लवकरात लवकर पार्ट 2 आपल्या चॅनलवर अपलोड होईल. आणि जर अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आपले हे ट्विस्ट एपिसोड तुम्ही तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून तुमच्यासोबत त्याही एन्जॉय करतील. धन्यवाद.